ते तुम्ही लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली? हे आपण जून मध्ये गेली होती. जूनमध्ये. पहिल्यांदा रोप आणला आपण, हा. म्हणजे स्टिक आणली याची, स्टिक. स्टिकची नर्सरी टाकली. हम्म. नर्सरी आपण जाग्यावरच रोप बनवलं त्याचं. नंतर ते रोप काढून इथं पोलच्या बुडात लावला आपण. पोलच्या बुडात. जून महिन्यात. जून. हो. आता आपलं समजा जून पासून तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 6-7 महिने झालेले आपल्याला. 6-7 महिने झाले. मग आता या जून मध्ये एक म्हणजे वर्ष कंप्लीट एक वर्ष कंप्लीट हो, होणार. यंदा फळ येणार आहे. म्हणजे कोणत्या महिन्यात फळ येईल याला? जून मध्ये स्टार्टिंग होऊन फ्लावरिंगले, हा. त्यानंतर तिथून 45 दिवसात फळ पूर्ण होते. 45 दिवसात फळ पूर्ण होते. आता समजा तुम्ही लावलं होतं हा. जून मध्ये. जून मध्ये मग जून मध्ये लावल्यानंतर याला पाणी, खत याचं नियोजन कसं केलं होतं? आता आपण रासायनिक एक दाना नाही आपला पूर्ण याले. ज्या वेळेस आपण बेड बनवले, पोलरोवणे झाले आपले, हा. ज्यावेळेस बेड बनवले आपण, त्यावेळेस आपण शेणखत टाकलं होतं. ते पण पूर्ण कुजून, म्हणजे आपलं जे हे ते डिकम्पोस्ट करून, पूर्ण डिकम्पोस्ट करून आतमध्ये पहिले सगळं आपण 4 ट्राल्या पूर्ण याच्यात शेणखत टाकलं. 500 पोल आहे आपले, त्याला 4 ट्राल्या टाकलं पूर्ण. 4 ट्राल्या हा, शेणखत टाकलं. त्याच्यानंतर आपल्याजवळ गांडूळ आहे. आता 2 डोस दिले गांडूळचे झाले. गांडूळ खत टाकलं. हो, रासायनिक दाना नाही. एक दाना पण नाही, नाही टाकला. आणि याच्यावरती फवारणी? फवारणी हेच फंगस वगैरे आली तर आपण मारतो. तसं ड्रॅगोडर्मा आपण 1.5 महिन्यातून एक ड्रिंचिंग करतो ड्रॅगोडर्माची. नंतर आपण नेले, जर वाटलं आपल्याला हे असे असं पिवळे जर डागा दिसले कुठं, फंगस दिसली कुठं, तर आपण त्याच्यावर बुरशीनाशक मारतो, कधी साप मारतो. म्हणजे बुरशी पाहून, जर 6 अटॅक असला नाही का मग नेटिव्ह, बस, बाकी काही नाही. फवारणी करा लागते. असं बगर फवारे सोडून जमत. म्हणजे कमी प्रमाणात रासायनिक आहे. म्हणजे रासायनिक नाहीच आहे आपलं, फक्त फवाराच आपण जे फंगीसाईड आहे ते आपलं जे